नमस्कार. आज मी बनवणार आहे मटकीची सुकी भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहे. कुकरला मटकी 2 शिट्टे देऊन शिजवून घेतली, मऊ अशी होती. त्यासाठी लागणार आहे कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर. आता चॉपरला बारका करून घ्यायचा. कांदा बारीक करून घेतलाय. आता अद्रक लसूण ठेचून घ्यायचं. टोमॅटो चॉपरला बारीक करून घेऊया. टोमॅटो बारीक झालं. भाजीला फोडणी देऊया. आता तेल टाकून घेऊया कढईमध्ये. फोडणीसाठी थोडीशी मोहरी, जिरे, कांदा टाकून चांगला परतून घ्यायचा. कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा भाजलाय. आता आपण अद्रक लसूणची पेस्ट भाजूया. आता टोमॅटो टाकून घेऊ. चांगलं परतून घ्यायचं. टोमॅटो भाजून थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे लगेच टोमॅटो भाजला जातो. चांगलं परतून घ्यायचं. कांदा टोमॅटो भाजून तयार आहे. लाल तिखट टाकून घ्यायचं, तुमचा घरगुती मसाला, तुमच्या आवडीनुसार. थोडीशी धना पावडर आणि कोथिंबीर सर्व हलवून घ्यायचं. शिजवून घेतलेली मटकी त्यामध्ये टाकून घ्यायची. मटकी टाकून चांगली हलवून घ्यायची. चवीनुसार मीठ, थोडा शेंगदाण्याचा कूट घालायचा. 5 मिनिटानंतर भाजी आपली शिजलेली आहे बघा. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. अशी भाजी बनवून तयार आहे.